अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको बानू, तुला जे साध्य करायचे आहे त्याच्या जवळ तू आज पोचणार आहेस, पण त्यासाठी तुला इंद्रदेव सहाय्य करत आहेत। मी त्यांना थांबवू शकलो असतो, पण नाही, मी तसं केलं नाही, कारण त्यांनी तुला सहाय्य करणं हाही तुमच्या ऋणानुबंधाचा एक भाग असेल। तुझ्या समोर एक अतिशय मोठं सत्य उलगडत आहे। एक भक्त म्हणून तू हे समजून घेण्यासाठी सिद्ध आहेस। बानू, ह्यानंतर तुझी एक वेगळी यात्रा सुरू होणार आहे, तेव्हा ही सुवर्ण संधी आता दवडू नको। अहो, तुम्ही गडावर आल्यापासून माझ्याशी बोललाच नाही। काय झालं? काय म्हणाले देवेंद्र? देवी, ते बाणाईला सहाय्य करण्यासाठी इथे आले आहेत। परंतु ते नक्की काय सहाय्य करणार आहेत हे तुम्ही सांगितलं नाही। बाणाईला सत्य कळावं म्हणून तुमच्या आणि माझ्या मूळ रूपाची ओळख तिला करून देण्यासाठी ते इथे आले आहेत। याचा अर्थ सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोण आहोत हे देवेंद्रांनी तिला सांगायचं ठरवलं, परंतु तुम्ही तर देवेंद्रांच्या विरोधात होता। मग आता तुम्ही हे कसं मान्य केलं? कारण एका क्षणी मला देखील त्यांची बाजू पटली। ते जे करतायत ते अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही। अहो, मी देखील हेच सांगत होते, परंतु त्यावेळी तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही। असं नव्हे देवी, मला केवळ एवढंच वाटत होतं की बाणाई काय किंवा म्हाळसा देवी काय, त्यांना सत्याबद्दल पुन्हा इतरांकडून कळायला नको, परंतु ते न्यायाच्या चौकटीत राहूनच कार्य करत आहेत म्हटल्यावर मला त्यांना थांबवणं शक्य झालं नाही। म्हणजे आता नवरात्रोत्सव संपता क्षणीच आपलं क्षीरसागरी जाणं निश्चित झालं। देवी, आपल्या मूळ रूपाबद्दल बाणाईला समजल्यावर जे काही घडेल त्यानंतर आपण जेजुरी सोडून कसं जाऊ शकतो? मी तुमचं काहीही ऐकणार नाही। मी या आधीही तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ताही मी ठाम आहे। नवरात्रोत्सव संपता क्षणीच आपण क्षीरसागरासाठी प्रस्थान करायचं आहे। हे सारं काय सुरू आहे गणेश?
हे इथे नाहीत, तू तरी मला सांग. माते, मी तुला म्हणालो होतो की जेजुरीत लवकरच एक अद्भुत अशी घटना घडणार आहे. म्हणजे तू म्हणाल्याप्रमाणे कैलासात जाण्याच्या घटनेची ही सुरुवात आहे का? होय माते. माते, मी तुला म्हटले होते ह्या घटनेची साक्षी व्हायचा प्रयत्न कर. तो मी करतेच आहे आणि करणारच आहे. ही जर इतकी महत्वाची घटना आहे तर ती मला कळायलाच हवी. तू तर सारं काही जाणतोस. तू तर मला म्हणाला होतास की माझी इच्छा या नवरात्रोत्सवात पूर्ण होईल. तुझ्या मनात काही शंका आहे का? नाही, पण गडावर आजूबाजूला इतकं सारं काही घडतं आहे की मी जरा अस्वस्थ आहे. आणि मला ती दिसलेली स्त्री, ती कोण होती हे मला अजूनही कळलं नाही. तू श्री खंडेरायांशी बोललीस याबद्दल? ते काय म्हणाले? ते मला म्हणाले की ती कदाचित पार्वती देखील असू शकते आणि लक्ष्मी देवी देखील मला असंच म्हणाल्या. तुझे आणि पार्वती देवींची भेट व्हावी असं तुला वाटतं आहे ना? हो. मग तुझी ती इच्छा पूर्ण होईल माते. बानू, तो राजवाडा पाहते? कसा तेजाने झळाळतो आहे. ते तेज शिवशक्तीच्या सानिध्याचे आहे. तसेच ते श्री गणेशांच्या वास्तव्याचेही आहे. त्यांच्याकडे पाहिलं की बी मला असं वाटतं का ते कोणी साधं सुद्धा माणूस नाहीत म्हणून. पण त्याबद्दल मला विचारू नकोस. ते मी तुला कदापि सांगणार नाही. मी तुला इथं काही वेगळंच सांगायला आलोय. तुम्हासनी अजून एक विचारू का जी? विचार, पण त्वरित विचार. आपल्याकडे अधिक अवधी नाही. तुम्ही मला जे सांगितलं त्यातून मला हे कळलं का प्रधानजी कोणी साधं माणूस नाही. पर लक्ष्मी देवी ज्या त्यांच्या बायको आहे ती, त्या बी. बानू, किती अचूक ओळखलंस. आणि हे ओळखायला एवढा विलंब का झाला तुला? आता आपल्याशी जर कोणी मायेनं वागत असेल तर ते कोण आहेत असा विचार आपण कधी करतो का? भोळी आहेस तू बानू. भोळ्या शिवाची प्रिय भक्त आणि त्यांची बायको बी. पण द्वितीय पत्नी. आणि त्यात तू समाधानी सुद्धा आहेस. नाही बानू, या इंद्रकन्येला तिचे हक्काचे मानाचे स्थान प्राप्त व्हायला हवे. तुला श्री खंडेरायांच्या प्रथम पत्नीचे स्थान मिळायला हवे. पर ते कसं होणार? तुला तुझ्या मूळ रूपाचे आत्मज्ञान आधी झाले तर. आणि त्यासाठी तुला प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांचे सहाय्य घ्यावे लागेल. आणि त्याकरता तुला त्यांचे मूळ रूप काय आहे याचे ज्ञान मिळायला हवे. बानू, इथे मी तुला अत्यंत महत्वाचे असे काहीतरी सांगतो आहे. आणि तू कोणत्या विचारात घडलीयस? लक्ष्मी देवी जेव्हा घरला आल्या होत्या तेव्हा त्या मला काय म्हणल्या होत्या हे आठवलं. काय म्हणाल्या होत्या? तुझं व्रत सफल झालं असं समज. येत्या काही दिवसातच तुला एक खूप मोठी गोष्ट कळणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
बानू, तुला आज प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी कोण आहेत हे कळणार आहे. श्री विष्णू ह्या मल्हारी अवतारात प्रधानजींच्या रूपात इथे आहेत हे तुला कळेल. केवळ हे ध्यानात असू दे की ते मला अत्यंत प्रिय आहेत. कैलासात असताना मला सतीने एकदा प्रश्न केला होता की तुम्ही तर जगद्गुरु आहात, ह्या विश्वाचे स्वामी आहात, तर मग तुम्ही कोणाचे ध्यान करता. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की मी श्री विष्णूंचं ध्यान करतो. असाच प्रश्न एकदा श्री विष्णूंना त्यांच्या पत्नीने अर्थात श्री महालक्ष्मी यांनी विचारला होता की तुम्ही अर्धोन्मिलित डोळे ठेवून कोणाचे ध्यान करता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी महादेवाचं ध्यान करतो. बानू, हे समजून घेणं सोपं नाही, पण ते तू समजून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कर. पण माझे 16 सोमवारचे व्रत देखील पूर्ण झाले नाही अजून, तरी ती मला दिसू शकते. तुला तिचे दर्शन घडू शकते माते. गणेश यांनी मला तिच्याबद्दल सांगितले आहे, पण तू तिला प्रत्यक्ष बघितले आहे का? मी पार्वती देवींना बघितले आहे. तू मला सांगशील तिच्याबद्दल? मी तिच्याबद्दल सांगेन माते. मग सांग ना. आधी तू डोळे बंद कर. पार्वती देवी म्हणजे साक्षात आदिमायाचे रूप, शक्तीचे रूप. तिच्या स्वरूपाचे वर्णन करणे वेदांनाही शक्य नाही. तिचे वर्णन मी काय करू? तरी मी तुला सांगतो, तिच्या केवळ दर्शनाने साऱ्या भक्तांच्या चिंता दूर होतात. अशी ती आदिशक्ती स्वरूप आहे. साऱ्या विश्वाची ती माता आहे. विशाल नेत्र, सरळ नाक, मस्तकी मुक्ता फळांची जाळी, मुखी नेहमी सुहास्य, स्वस्थ मुखे भागीरथी. अशी एकमुखी भगवती पार्वती माता. शिवलीला कितीही होवो, पण या शिवलीलेतच एक वैशिष्ट्य आहे. इथे शिवासोबत प्रधानजी म्हणून कोण वावरत आहेत हे जेव्हा भक्तांना कळेल तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. खरंच मला बी असं वाटतंय का केवढं समजून घ्यावं आणि केवढं नाही. ज्या प्रधानजींनी माझ्या आणि देवाच्या लग्नासाठी केवढं कष्ट केलं, ज्या लक्ष्मी देवींनी मला माया लावली, आधार दिला, त्यांच्या खऱ्या रूपाबद्दल मला आधी कळणार. मला केवढा आनंद झाला हाय, मी काय सांगू. स्वाभाविक आहे. नाहम वसामि वैकुंठे योगिना हृदये न वै मदक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि भक्ता. याचा अर्थ मी वैकुंठात राहत नाही किंवा योग्यांच्या हृदयातही माझा वास नाही. जिथे माझे भक्त माझे गुणगान करतात तिथे मी असतो. बानू, आता मी आवाहन करणार आहे. आता मी स्तुती करणार आहे. हे प्रभू, हे माते,
माझ्या वाणीतून आपली अशी स्तुती यावी की पुढे अनंत काळापर्यंत ते शब्द पुसले जाऊ नये. या देवेंद्राला आशीर्वाद दे जगन्माते. बानू, या इथे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांचं मूळ रूप काय आहे याचं प्रत्यक्ष दर्शन तुला घडेल. पहा बानू, सगळीकडे कशी शांतता. आज मी जे महत्वाचं सत्य उलगडणार आहे ते ऐकण्यासाठी ही अखिल सृष्टी स्तब्ध झाली आहे. ऐक बानू, ऐक. या ब्रह्मांडामध्ये त्रिमूर्ती कोण? ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. त्रिमूर्तीपैकी तुझे आराध्य असणारे श्री महादेव यांच्या मार्तंड भैरव अवताराशी तुझा विवाह झालेला आहे. पण बानू, इथे या जेजुरी गडावर साक्षात श्री विष्णूंचा निवास आहे. होय बानू, प्रधानजी म्हणजे साक्षात श्री विष्णू आहे. आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी देवी या साक्षात श्री महालक्ष्मी आहे. त्या आदिशक्ती आहे. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री माताजी. त्वमेव साक्षात आदिशक्ती, त्रिगुणात्मिका कुंडलिनी. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी देवै नमः. मी स्वर्गाधिपती देवेंद्र असे आवाहन करतो की या माझ्या कन्येसाठी, बानूसाठी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी प्रत्यक्ष दर्शन द्या. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे, कोल्हासूर भयंकरी, सर्व पाप हरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मस्थन स्थिते देवी, परब्रह्म स्वरूपिणी, परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. नमोस्तुते.